नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण आलो आहेत बीडच्या अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरात कंकालेश्वर। कंकालेश्वर हे नाव कनक म्हणजे सोनं आणि आलेश्वर म्हणजे महादेवाचं घर असं पहिलेपासूनच याला म्हणतात कंकालेश्वर। तर आता चला पाहूया मग मंदिराचं आर्किटेक्चर। इथल्या गुरुजींनी असं सांगितलं आहे की ह्या मंदिराचे आतापर्यंत पिलर कोणीच मोजू शकलेलं नाहीये। तसं पण एक जास्त करून मोजलं गेलं आहे तर ते 81 असं निघाला आहे नंबर, पण तरी पण जर कोणी पण 2 वेळा मोजायला गेलं तर तो नंबर वर खाली होतो। चला पाहूया मंदिराच्या मध्ये। महादेवाच्या लग्नामध्ये जे सर्व उपस्थित होते त्या सर्वांना इथं असं मूर्तीमध्ये काढलंय। नंदी महाराजच्या लेफ्ट साईडला मारुतीचं मंदिर आहे आणि राईट साईडला राम लक्ष्मण सीतेचं मंदिर आहे। नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आता जाऊया मध्ये। हे बघू शकतात तुम्ही इथलं आर्किटेक्चर। चला मग आता घेऊया कंकालेश्वर महादेवाचं दर्शन। इथले पंडित म्हणलेत की ह्या पिलर्सवर आपल्या राज्यांचं ट्रेडिशन ड्रॉ केलं आहे। हे तुम्ही बघू शकतात आणि तुम्ही हे बघू शकतात की प्रत्येक मूर्तीचं मुख हे निजामाच्या काळात खंडित केलंय। हे बघू शकतात तुम्ही। हे सगळं आपल्या एक ट्रेडिशनशी रिलेटेडच त्यांनी हे केलंय ह्याच्यावर ड्रॉ। आणि हे मंदिर नाही म्हणलं तरी किती वर्ष जुनं असेल अंदाजे? एक 500-600 वर्ष जुनं आहे मंदिर। आणि इथले पंडित असं हे जे कुंड आहे ह्या कुंडाच्या मधोमध मंदिर आहे आणि याच्यातलं पाणी कधीच संपत नाही। आणि याचं म्हणजे असं हे आहे की याचं उन्हाळ्यामध्ये पाणी वाढतंय आणि पावसाळ्यामध्ये थोडंसं कमी होतंय असं म्हणले। आणि अक्षरशः याचं असं म्हणले पंडित की 16 मोटरनी जरी पाणी काढलं तरी इथलं पाणी संपत नाही। इथल्या लोकांचं, स्थानिक लोकांचं असं मान्यता आहे की इथं गंगेचं पाणी येतं ह्या कुंडमध्ये। हे बघू शकतात तुम्ही, इथल्या पण मूर्तींचं मुख खंडित केलेलं आहे। हे सगळं निजामाच्या काळात केलं आहे। इथं ह्या पाण्यात पोहं पोहतात पण, आणि याच्यामध्ये खूप म्हणजे खूपच मासे, कासव आणि साप आहेत। तर तुम्ही बघू शकता हे मंदिराच्या राईट साईड आहे। इथं हे काही पूजासाठी इथं हे सगळं मांडलेलं आहे। हे मंदिर पूर्ण आधी सोन्याचं होतं, पण पूर्वीच्या राज्यकाळात ज्यांनी राज्य केलं त्यांनी सगळं सोनं इथलं लुटलं। आणि इथले गुरुजी म्हणले की ते सगळं सोनं तिथं एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये जाऊन असं ठेवलेलं आहे खाली। या पाण्यामध्ये तुम्ही कधी पोहला आहात का? तर हे कुणाल सेट अशा पद्धतीने इथून एक शॉर्टकट यांनी काढला आहे, जे की आपल्याला गोल फिरून न जाता समजा इथूनच आलोत खाली। इथं भरपूर लोक संध्याकाळच्या वेळी कणिकचे असे छोटे बॉल्स माशांना हे टाकत असतात। हे तुम्ही मंदिर बघू शकता या बाजूनं। हे मंदिराची बॅक साइड आहे। बरं चालतंय, ठीक आहे। तुम्ही राहायला कुठे इथं? हां बोला ना।
तर हे आहे मंदिराचं म्हणजे एंट्रन्स एक कनकालेश्वर मंदिर. आणि हे मंदिर वरतून स्टार शेप आहे ड्रोन व्ह्यूने बघितलं तर. आणि ते समोर तिथे एक शिवलिंग आहे जो मी तुम्हाला दाखवतो जाताना. त्या शिवलिंगच्या समोर या मंदिराचं सगळं आर्किटेक्चर ड्रॉ केलं आहे. तर हे कालभैरवनाथाचं मंदिर आहे, मंदिराच्या एक्झॅक्ट समोर कंकालेश्वर. आणि हे आहे ते शिवलिंग, इथं हे ड्रॉ केलं आहे स्टार शेप. तर मित्रांनो, हा होता कंकालेश्वर मंदिराचा ब्लॉग. आशा आहे तुम्हाला आवडला असेल आणि नक्की कमेंट करा. अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. हर हर महादेव. हर हर महादेव.